निसर्गाच्या भरवशावर शेतीचा कारभार असा आपल्याकडचा प्रकार. मात्र काही शेतकरी हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करतात. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातले गजानन ढगे हे त्यापैकीच एक. पारंपरिक कापूस सोयाबीनवरती अवलंबून राहण्यापेक्षा त्यांनी पॉली हाऊस मधील फुलशेतीची जोखीम स्वीकारली. त्यांचं उत्पन्न तिपटीने वाढलं. थोडक्यात काय तर त्यांच्या गावाचं नाव वरवंट बकाल असलं तरी गुलाब शेतीनं इथं आता भरभराटीला सुरुवात झाली आहे. हे आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवंट बकाल येथील शेतकरी गजानन ढगे. गेली 20-25 वर्ष सोयाबीन, तूर, कापूस अशी पारंपरिक पिकं ते घेत होते. त्यात खर्चाचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ कधीच बसत नव्हता. ही परिस्थिती बदलायचं त्यांनी ठरवलं. जून 2016 मध्ये 10 गुंठे हरितगृहात गुलाब फुलशेती त्यांनी सुरू केली. 2011 मध्ये हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर गव्हर्नमेंटचं त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलं. त्याच्यामध्ये पॉली हाऊस सेटनेटचं ट्रेनिंग घेतलं आणि मी ठाम निर्धार केला की मला सुद्धा याच्यामध्ये पॉली हाऊस करायचं. आणि मी याच्यामध्ये 1000 स्क्वेअर मीटर म्हणजे 10 गुंठे असं हे आहे. याच्यामध्ये पुण्यामध्ये इंदोरी म्हणून गाव आहे, तिथं ही गुलाबाची रोपं मिळतात. तिथून 7 रुपये रोपानं मी जवळपास 10,000 रोपं आणलेली आहेत. 6 ते 7 इंचावर याप्रमाणे 2 रांगेमध्ये बेड करून लावले. हरितगृहात गुलाब लागवडीसाठी जे बेड बनवले त्यासाठी लागणारी लाल माती बाहेरून आणली. निंबोळी पावडरची ट्रीटमेंट देऊन त्यात सूक्ष्म अन्नद्रव्य टाकून गादी वाफे तयार केले. त्यात मागणीत असलेली टॉप सिक्रेट या गुलाबाच्या जातीची जवळपास 9,000 रोपं बसली. विदर्भातील उष्ण हवामानात हरितगृहात फुलशेती करताना खत आणि पाणी व्यवस्थापनाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं असल्याचं गजानन ढगे सांगतात. दररोज 15 ते 20 मिनिटं पाणी याला द्यावं लागते परिस्थिती पाहून. जर समजा जास्त टेम्परेचर असेल आणि मॉइश्चर जास्त नसेल तर मग मी अर्धा तासपर्यंत पाणी देतो. आता हिवाळ्यामध्ये जास्त थंडी होती, पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं, तेव्हा फक्त 15 ते 20 मिनिटं देत होतो. त्याच्यामधून रोज आम्ही रविवार सोडला तर जवळजवळ 6 दिवस याला खतं द्यावं लागतात. याच्यामध्ये दररोज 1261 जवळपास 700 ग्रॅम आणि 0050 1 किलो, त्यानंतर 50 ग्रॅम मायक्रोन्यूट्रॉन अशा पद्धतीचं दररोज देतो. आणि दुसऱ्या दिवशी कॅल्शियम नायट्रेट 1.5 किलो आणि 13-045 700 ग्रॅम आणि झिंक 20 ग्रॅम अशा पद्धतीनं म्हणजे दररोज खतं आळीपाळीने देत होतो. आणि रविवारी फक्त पाणी द्यायचं. खत पाणी नियोजना इतकंच महत्वाचा घटक म्हणजे पीक संरक्षण. फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गजानन ढगे यांनी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर केला. तसंच भुरीसारख्या रोगांच्या नियंत्रणासाठी जळगाव जामोदच्या कृषी विज्ञान केंद्राचं मार्गदर्शनही घेतलं. संरक्षित शेतीमध्ये आर्द्रतेचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि तापमान जास्त असल्यामुळं भुरी रोगाचा प्रादुर्भाव जास्त संभवत असतो. याच्या नियंत्रणाकरिता वेटेबल सल्फर बुरशीनाशकची फवारणी, त्यासोबत आलटून पालटून कार्बेंडिझम, मॅनकोझेब या बुरशीनाशकची आलटून पालटून रोग दिसता क्षणी फवारणी जर केली तर योग्य पद्धतीने त्याला आपल्याला नियंत्रणात ठेवता येऊ शकते. गजानन ढगे यांना पॉली हाऊसच्या उभारणीपासून ते सुरुवातीचा लागवड खर्च असा 10 लाखांचा खर्च आलाय. त्यापैकी 1 लाख रुपये त्यांनी स्वतः जवळून भरले आणि 9 लाख रुपये त्यांनी बँकेतून कर्ज घेतलं. बाकी पैशाची व्यवस्था सरकारच्या सबसिडीतून झाली. एक दिवस असेच आमची भेट झाली असताना त्यांनी मला सांगितलं की साहेब मला पॉली हाऊस करायचं आहे. आणि त्यांना आपण आर्खिव योजनेअंतर्गत पॉली हाऊस दिलं होतं. त्या योजनेअंतर्गत 10 गुंठ्यामध्ये 4,71,000चं त्याला शेतकरीचं अनुदान होतं, शासकीय अनुदान होतं. आणि त्याचा प्रोजेक्ट कॉस्ट म्हणजे 9,71,000 होती. पारंपरिक शेतीऐवजी संरक्षित शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावं व कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यावं, उत्पन्न मिळावं यासाठी शासनानं आर्किवाय अंतर्गत आपण त्यांना शेडनेट हाऊस, पॉली हाऊस यासारख्या योजना देत आहोत. विदर्भात पॉली हाऊसमध्ये गुलाब लागवड करून गजानन ढगे यांनी अर्धी लढाई जिंकली होती. मात्र पूर्ण यश मिळवण्यासाठी अजून महत्वाचा टप्पा सर करणं बाकी होतं. तो टप्पा म्हणजे बाजारपेठ. बाजारपेठेतील चढ उताराचा नीट अभ्यास करून गजानन ढगे नियोजनात योग्य ते बदल करतात. या पॉली हाऊसला मला 10 लाख रुपये खर्च आलेला आहे. 10 लाखाचं मी 1 लाख रुपये मी स्वतःकडे भरले आणि 9 लाख रुपये बँकेचं लोन मिळालं. त्याच्यामध्ये 4,71,000 मला सबसिडी मिळाली. या 10 लाखामध्ये माझं सर्व बेड,
त्यानंतर याच्यामध्ये रोपाची लागवड सुद्धा सर्व झालेलं आहे याच्यामध्ये. आणि 4 महिन्यानंतर जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरपासून माझी ही फुलं निघली. तर अगोदर 300-350 फुलं निघत होती 1 महिन्यापर्यंत. त्यानंतर जवळपास माझी आता 500 ते 600 सरासरी फुलं निघतात. आणि मी अकोल्याला त्याचा एका फुले विक्रेत्याकडे रेट बांधून दिला. त्यावेळी रेट नव्हता, पण मी 75 रुपये गड्डी म्हणजे ₹4.5 75 पैसे फुलानं मी त्यांच्याकडे बांधून दिलेलं आहे. आणि काही फुलं अमरावतीच्या मार्केटमध्ये 125 रुपयाला म्हणजे 5 रुपयाला 6 रुपयाला जातात, तर तिथं पाठवत असतो. तर सरासरी मला 4 रुपये रेट सध्या मिळत आहे. आणि माझे 500 ते 600 फुलं सरासरी 550 फुलं पकडले तर माझे 2,000 रुपये 2 ते 2,500 रुपये सरासरी रोज मला निघतो आहे. याच्यामध्ये माझा दररोजचा खर्च जवळपास 300 रुपये खताचा जातो काय. आणि 4थ्या ते 5व्या दिवशी मी फवारणी करतो, त्याच्यामध्ये जवळपास 500 रुपये असा मला खर्च येतो. एकंदरीत मला याच्यामधून एका महिन्याला 50 ते 60,000 पर्यंत मिनिमम कमीत कमी 50 ते 60,000 रुपये महिना येतो मला. आणि त्यातून 15,000 रुपये माझा सर्व खर्च जातो. ते खर्च जाऊन मला 30 ते 40,000 रुपये निव्वळ नफा मिळतो आहे मला, आणि मी समाधानी आहे. खरं तर पॉली हाऊस मधली शेती जास्त गुंतवणुकीची, खर्चिक आणि जास्त जोखमीची. पण कोरडवाहू भागातल्या कापूस सोयाबीन पट्ट्यातल्या गजानन ढगे यांनी ती जोखीम घेतली. 5 एकर पारंपरिक शेतीतून वर्षाला 1 लाख रुपये हातात उरत होते. आता मात्र या 10 गुंठे गुलाब शेतीतून किमान 3 लाख रुपये मिळतात. टॉप सिक्रेट गुलाबाची निवड हेच या यशाचं टॉप सिक्रेट असल्याचं गजानन ढगे सांगतात. बुलढाण्याहून संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.